श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचं सांबर। यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ या 3 डाळी वापरून आपण मस्त असं सांबर बनवणार आहोत। शेवग्याच्या शेंगाचा स्वाद आणि डाळीची मस्त चव एकत्र आली की सांबर होतं एकदम भन्नाट। गरमागरम भातासोबत हे सांबर वाढलं की ताट अगदी फक्कड तयार होतं। चला तर मग पाहूया हे चविष्ट सांबर कसं बनवायचं। इथे मी शेवग्याच्या शेंगा चिरून शिजवून घेतलेल्या आहेत आणि डाळीही कुकरमध्ये शिजवून घेत आहे। डाळी शिजवताना त्यामध्ये 1 टोमॅटो आणि 2-4 तुकडे भोपळ्याचे घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। जिरे मोहरी फोडणी काढून घ्यायची आणि कांदा तळसून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तळसून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित तळसून होतोय तोपर्यंत आपण डाळीमध्ये टाकलेले टोमॅटो आणि भोपळा साईडला काढून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, लसूण आलं पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा तळसून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता मी घातलेला आहे, कारण डायरेक्ट तेलामध्ये जर कढीपत्ता आपण टाकला तर कढीपत्ता करपतो। असा थोडासा कांदा तळसून घेतला आणि त्यावरून कढीपत्ता घातला तर कढीपत्त्याचा कलर पण बदलत नाही आणि करपत पण नाही। आता यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, सांबर मसाला, धनिया पावडर, लाल तिखट, काळे तिखट हे सर्व साहित्य टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता टोमॅटो आणि भोपळ्याची आपण पेस्ट करून घेतलेली होती ती यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं। नंतर आपण शिजवून घेतलेल्या डाळी यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण शिजवून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं गरजेपुरते पाणी यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। सांबर पातळ असलं तरच छान लागतं, जास्त घट्ट असलेलं सांबर एवढं चविष्ट लागत नाही, त्यामुळे थोडंसं पातळ बनवायचं आहे। पाणी घातल्यानंतर उकळी येऊ द्यायची आणि 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। शेंगा आणि डाळी आपल्या आधी शिजलेल्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ नाही शिजवलं तरी चालतंय। 5 मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। हे झालं आपलं सांबर तयार। खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचे सांबर बनवून दाखवले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका।